आपकी अदालत मध्ये नेता आणि अभिनेता राज बब्बर यांच्यावर आरोप आहे की यांचा आपल्या रागावर कंट्रोल नाहीये. आता राजसाहेब, हे सिनेमांमध्ये तर बघितलंय, तुमचा तो डायलॉग माझ्या लक्षात आहे. हम तुम्हें ऐसी मौत देंगे कि लोग कुत्ते को छोड़कर तुम्हारी मौत की मिसाल देना शुरू कर देंगे. पण हे खरं आहे का की खऱ्या आयुष्यात सुद्धा असाच राग येतो तुम्हाला? अच्छा, हा डायलॉग तुमच्याकडून ऐकायचंय त्यांना. अच्छा, हे बघा, मी खूप प्रामाणिक माणूस झालोय. मी आपल्यासाठी बोलतो, पण मी इकडे नाही बोलणार. मला कळत नाहीये की मैं तुम्हें ऐसी मौत दूंगा कि लोग कुत्ते की मौत को भूल जाएंगे. मी खूप घाबरून बोललोय. नाहीतर उद्या असं होईल की फक्त एवढीच क्लिप चालू आहे. जेव्हा बघा तेव्हा हीच क्लिप. हे बघा, हे बोलला राज बब्बर. ब्रेकिंग न्यूज, हे बोलला राज बब्बर. पण मी तुम्हाला खऱ्या आयुष्यातील काही क्लिप्स दाखवू इच्छितो. तुम्ही गाझियाबाद मध्ये वोट मागत होता, एक पोलीसवाला व्हिडिओ बनवत होता, तेव्हा तुम्ही त्या पोलीसवाल्याची काय अवस्था केली हे मी तुम्हाला एका व्हिडिओ मधून दाखवू इच्छितो. किस लिए रिकॉर्ड करा रहे भाई? बातचीत है. अगर कोई गुनाह है तो बताइए. मैं माइक नहीं है, मैं अपने घर में जो है बात नहीं कर सकता क्या? ये बताइए ना इंस्पेक्टर साहब, मैं पूछना चाह रहा हूँ आपसे. ऐसा है मानस जी. हाँ, हम कुछ नहीं कह रहे हैं, आप रहे हैं. नहीं, आप बड़ा रिकॉर्डिंग कर रहे हैं, फोटोग्राफी कर रहे हैं, आप घर में घुस के कर रहे हैं. मैं पूछना चाहूंगा क्यों कर रहे हैं? ऐसे लोगों को तो बहुत भुगतता हुआ है. और यही लड़ने तो आऊँ कि गुंडागर्दी जो अधिकार जो वहाँ पे अपराध करने वाले उनको तो छेड़ेंगे नहीं. आज दिन गाजियाबाद का नाम बदनाम हो रहा है. टोपी पहन कर, वर्दी पहन कर घूम रहे हैं लोग. शर्म नहीं आती है? आता हे बघा, मला सुद्धा राग आला. आता तुम्ही माझ्या घरी आलाय, माझ्यासोबत बसून गप्पा मारताय, मी तुमच्या घरी आलोय आणि कोणीतरी पोलीसवाला टोपी घालून आला, फोटोग्राफी करायला सुरू केलं. तसं करायला मी नको होतं, चुकीचं केलं. वर्दी घालून होता. नाही, मी यासाठी बोलतोय कारण खूप सारे यंगस्टर्स इथे बसलेत. वर्दी घालणाऱ्यांचा आपण कायम मान राखला पाहिजे. आता मी इथे या गोष्टीसाठी तुमचं कौतुक करेन की तुम्हाला वाटलं की तुमची चूक झाली आणि तुम्ही ती मान्य केली. खूप मोठी गोष्ट आहे. खूप सारे काँग्रेसचे वर्कर्स असं म्हणतात आणि हे वर्तमानपत्र छापत असतात. चंदोलीमध्ये छापलं होतं. मंचावर खूप सारी गर्दी जमा झाली. तुम्ही नाराज झालात आणि तुम्ही म्हणालात की असा चिरकुटपणा करू नका. कार्यकर्त्यांना म्हणालात मंचावरून खाली उतरा. एका आणखी ठिकाणी जिथे हा लखनौचा किस्सा आहे, माळा जास्त घातल्या होत्या तर तुम्ही माळा काढून फेकून दिला, तुम्हाला राग आला होता. तर असा खऱ्या आयुष्यात सुद्धा वरच्यावर राग येतो तुम्हाला? खरं म्हणजे जेव्हा आपण आपलं काम विसरतो तेव्हा मला खूप त्रास होतो. आपण कुठल्या उद्देशाने आलो आहोत, आपली प्रायोरिटी काय आहे, आणि मी फक्त हेच करत राहू, मला माळा घालून काहीच मिळणार नाही. आपण ज्या कामासाठी आलो आहोत, वेळ आपल्याकडे अजून कमी आहे, त्या वेळेचा नीट उपयोग केला पाहिजे. मंचावर किती लोकांनी चढावं, सारखं मंचावर. माझ्याबरोबर नेहमी असं होतं की मंचावर चढलं की मंच तुटून जातो. आता तिथले जे लोकल लोक आहेत ते अरेंजमेंट करत नाहीत. आता माझा पाय सुद्धा तुटलाय, अजून किती वेळ तोडून घेऊ. अच्छा, काय करता तुम्ही जेव्हा तुम्हाला मंचावर राग येतो? त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो सुद्धा दाखवतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही रागाने मंचावरून खाली उतरले.
आता तुम्हीच सांगा मी काय करू. आता विचार करा, हजारो लोक बिचारे खाली उभे असतात आणि आम्ही लोक जे आमच्या टाईपचे जे नेता असतात ते मंचावर ते मंचावर इतके जण चढतात की हे लोक बिचारे त्रासून जातात की हे सगळं असं. जर तुम्हाला उभंच राहायचंय मंचावर तर मग मी इथे येतो यांच्यामध्ये येतो ज्यांना मी भेटायला आलोय. तर मी तिकडेच गेलो जिथे मला जायचं होतं. जनतेपैकी ज्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही. हा, सर, माझा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी. तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की एक गरीब माणूस एका दिवसात 2 वेळा जेवू शकतो फक्त 28 रुपये खर्च करून. त्यानंतर तुम्ही माफी सुद्धा मागितली त्याबद्दल. तर तुम्ही अशा कमेंट्स करताच का ज्याची तुम्हाला माफी मागावी लागेल? मला आनंद झाला की आपण हा प्रश्न विचारला. आज राजबब्बर आणि कदाचित तुम्ही सुद्धा, आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून आपण आलोय. ज्यावेळी मी आयुष्य सुरू केलं होतं, मी मध्यम वर्गातून नव्हतो. मी निम्न मध्यम वर्गातून आलो होतो. माझे वडील खलाशी, जिथून आम्ही आयुष्य सुरू केलं. आणि आम्ही एका रूमच्या क्वार्टरमध्ये, सरकारी क्वार्टर्समध्ये राहायचो. हे एक बॅकग्राऊंड सोडा, म्हणून मला ते सेन्सिटिव्हिटी समजते. मला हे सुद्धा माहिती आहे की ज्याच्याबद्दल मी हे बोललो ते असं होतं की ज्यांचं पोट सुद्धा भरत नाही ते माझ्या बोलण्यावर जाऊ नका 12 रुपयांच्या. जर बघायचं असेल तर आनंदीबेन पटेल यांचं सरकार बघा गुजरातमधलं, ज्यांनी आपल्या जिओमध्ये हे काढलं आहे की 10 रुपयांमध्ये पोटभर जेवण जेवायला मिळेल. आणि गरीब माणसाला त्यांच्या जिओमध्ये, ज्या जिओबद्दल मी बोलतोय, जो आला होता, अजून कोणाकडे उडीसामध्ये जाऊन बघा पटनायक साहेबांचं सरकार, की तिकडे जे आहे. सर, दिल्लीत एक मिनिट, मी जरा राजबब्बरजी यांच्याकडून एक गोष्ट बोलू इच्छितो. हे वक्तव्य तुम्ही दिलं होतं 25 जुलै 2013ला, जेव्हा महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस पार्टीचं सरकार होतं, दिल्लीमध्ये सुद्धा तुमच्या पार्टीचं सरकार होतं. आणि एक्झॅक्टली तुम्ही हे म्हणाला होतात की आज सुद्धा मुंबईमध्ये 5 रुपयात आणि 12 रुपयात पोटभर जेवण केलं जाऊ शकतं. 12 रुपयामध्ये तर वडापाव सुद्धा मिळत नाही. माझं म्हणणं आहे का, पुन्हा मी म्हणतोय की आपल्या सगळ्यांची मानसिकता जी आहे ती कुठे ना कुठे आपण मध्यमवर्गीय मिडल क्लास लोकांप्रमाणेच विचार करतो आहोत. जरा त्या माणसाबद्दल विचार करा जे आता काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजनमध्ये जे सगळ्यांनी दाखवलं होतं की एका व्यक्तीकडे आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे लाकूड नव्हतं. तो एक बांबूने बांधून त्याला ओढत ओढत घेऊन चालला होता. आणि त्या व्यक्तीची त्याची काय व्यथा लक्षात घ्याल. 60 किलोमीटरपर्यंत तसे घेऊन गेला असता. रस्त्यात मीडियावाल्यांनी पाहिलं तेव्हा जाऊन त्याची सोय झाली. आणि तिथे अशी गावं आहेत जिथे जर कोणी मेलं तर त्यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी अर्थीचे पैसेही नसतात. ते त्या मृतदेहाची हाडं पूर्णपणे तोडतात, त्याचे पाय तोडतात, गुडघे तोडतात, शरीर तोडतात आणि एका गाठोड्यात बांधून, दोरी बांधून बांबूला लटकून घेऊन जातात. मी त्या व्यक्तीबद्दलच बोलतोय. जर तुमचं म्हणणं मिनिट खरं थांबा. असेल, फक्त एक गोष्ट हो. बोलतो, जर तुमचं म्हणणं खरं असेल, मी मान्य करतो. चला, तुम्ही त्या गरीबाबद्दल बोलत होता, गरिबीच्या सीमारेषाच्या खाली राहणाऱ्याबद्दल बोलत होता, त्याला 12 रुपयामध्ये पोटभर जेवण मिळू शकतं, तर मग माफी का मागितलीत तुम्ही? ते यासाठी, अगदी असंच जसं या मुलांनी या गोष्टीवर रिॲक्ट केलं. कारण हे जे मध्यमवर्गीय समाजात दाखवलं गेलं, टेलिव्हिजनवर दाखवलं गेलं, जसं तुम्ही देखील, म्हणजे मी क्षमा मागतो, कारण मला कुठे ना कुठे माहिती आहे की आपण सुद्धा हार्डशिपमधूनच आयुष्य सुरू केलं. म्हणून मी हे नाही म्हणू शकत की तुम्हाला समजत नाही. मी हे नाही म्हणू शकत कारण मला माहिती आहे की थोडंफार आपण सुद्धा आयुष्याला कुठल्या कुठे घेऊन आला आहात. पण मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा टेलिव्हिजनचे चॅनल जे आहेत, जेव्हा ते हे दाखवतात की कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये एक वडापाव इतक्याला मिळतो, मी इथेही तुमचं म्हणणं नाकारलं नाही. कारण आज सुद्धा दादरच्या पुढे राज रसोई म्हणून एक, माझं काही देणं घेणं नाहीये, राज रसोई म्हणून आहे, तिथे एक कुटुंब आहे जे आज सुद्धा 12 रुपयांमध्ये जेवण देतात. म्हणून माझ्या तोंडातून 12 रुपये आले. माझ्या बहिणी मला म्हणाल्या, दादा तुम्ही असं कसं म्हणता. मी गप्प झालो. मला वाटलं होतं की ती ठेच मध्यम वर्गाला लागली आहे.
मी त्यांची खिल्ली उडवली आहे. मी कधीच कोणाची खिल्ली नाही उडवली. उलट मी त्या दुःखाबद्दल की ज्याच्यासाठी ती 28 रुपयांच्या खाण्याची बिलो पॉवर्टी लाईनच्या बद्दल मी बोलतोय, बिलो पॉवर्टी लाईन बद्दल बोललो होतो. तो जो आकडा होता तो त्या लोकांसाठी ज्यांना फक्त खायला हवं आहे, पोट भरायचा विचार करता आणि मेहनत करून परत एकदा रिक्षा चालवू पाहतायत. मी त्यांच्यासाठी हे बोललो.